राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आपण निवडच्या माध्यमातून बघणार आहोत। लाडक्या बहिणींना मिळणार 8 मार्च रोजी 3000 रुपये। अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केल्या पुरवणी मागण्या। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका करण्यात आली। त्यामुळे आता दोन्ही म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता, तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये रिकव्हर करू। अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी। बळीराजा वीज दर सवलतीसाठी 1688 कोटीची तरतूद। शेतकऱ्यांसाठी दिलासा। राज्यातील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पासाठी सरकारने 6486 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। या शेतकऱ्यांसाठी वीज सवलतीसह विविध योजनांसाठी मोठ्या तरतूद करण्यात आल्या आहे। सांगली जिल्ह्यातील 333 अंगणवाड्या उजळणार सौर ऊर्जेने। जिल्ह्यातील 333 अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याचे काम 80% पूर्ण झाले आहे। या प्रकल्पातून दर दिवशी सुमारे 1600 युनिट वीज निर्मिती होणार आहे। नाफेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या भावात मोठी घसरण। नाफेडने किती विकले सोयाबीन? नाफेडने हमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री सुरू केली असून त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे। प्रक्रिया प्लॅट नसणी कमी दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहे। सोलापुरात उन्हाचा तडाखा। देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद। राज्यात 2 दिवसापासून उन्हाचा पारा पूर्ण वाढला आहे। राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 38 अंशाच्या दरम्यान पोहोचले, तर सोलापूरमध्ये देशातील सर्वाधिक 39.4 अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद झाली आहे। जायकवाडीतून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू। 25 दिवस सुरू राहणार, 15 दिवस उजव्या कालव्यातून आवर्तन। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातूून कालव्या सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार डाव्या कालव्यातून उन्हाळी पहिले आवर्तन शनिवारी पासून सुरू करण्यात आले आहे। मराठवाड्यात आणखी 5 लघु प्रकल्प कोरडे। जलसंपदाच्या अहवालानुसार 46 प्रकल्पांमधील पाणीसाठा जोते-खाली गत आठवड्याच्या तुलनेत फेब्रुवारी अखेर मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांची संख्या 5 ने वाढली आहे। शिवाय जोते-खाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पाची संख्या ही 3 ने वाढली असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा। न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती। जिल्हा न्यायालयाच्या निकाल आव्हान देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली। सत्र न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांना आता दिवसा वीज काय आहे? महावितरणची योजना। मागील काही महिन्यांमध्ये सोलार पॅनल उभारण्यावर भर दिला जात आहे। यात घरगुती सोलार पॅनल तसेच राज्य शासनाचा मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे। सिंचनासाठी धरणातून 4800 क्युसेक पाण्याचा विसर्ग। दुष्काळी भागांना दिलासा। सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून सिंचनासाठी आणि दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। शेतकऱ्यांनी पाणी नियोजनासाठी आतापासून मागणी करावी, असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे। खानदेशात मका आवक कमी। सरासरी दर 1800 रुपये क्विंटल। खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या मका आवक कमी असून सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर आहे। जळगाव, चोपडा, अळमनेर, धुळे, नंदुरबार येथील बाजारात मका 1610 ते 2000 रुपयाच्या दरम्यान विकला जात आहे। सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख व्यक्तीचे रेशन बंद होणार। स्थिर उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानदारातून स्वस्त धान्य घेण्यासह बनावट रेशन कार्ड धारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशन कार्ड वरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेचा राजीनामा आधीच का घेतला नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। अखेर मुंडे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या राजीनामा दिला। मुंडे यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी व्हिडिओ पुढे छोट्या माध्यमातून धन्यवाद।